सी जशी तुमची मुलं आहेत तशीच आमची सुद्धा आहेत. सो यू गाईज रिलॅक्स्ड. ऑल्सो तुम्हाला जर इथून पुढे काहीही लागलं, कशाचीही गरज लागली तर प्लीज डोंट हेजिटेट टू कॉल मी. प्लीज मला कॉन्टॅक्ट करा. सई तुम्ही पण आता जरा घरी चला. नाही सर, जोपर्यंत माझी मुलं बरी होत नाही ना तोपर्यंत मी इथून कुठेच जाणार नाही. प्लीज ना. बाप्पा, जे संकट माझ्या मुलांवर आले ते माझ्यावर येऊ दे. मला काहीही झालं ना तरी चालेल, त्याची पर्वा नाहीये मला. पण माझ्या मुलांना लवकरात लवकर बरं कर. सई, नको रडूस बाळा. सगळी मुलं अगदी पहिल्यासारखी ठणठणीत होतील बघ. मुलं ही देवाघरची फुलं असतात. देव त्यांचं कधीच काहीच वाईट होऊ देणार नाही. तू नको काळजी करूस. अगं, तुला ताप आलाय सई? नाही आई, देवा, अरे ताप वगैरे नाही, होईल मी बरी. काय आहे? एक मिनिट बघू. सई अहो अंग फणफणतंय तुमचं तापाने. काय चाललंय? तुम्ही चला आधी घरी चला. युनिट रेस्ट. चला चला. नाही पण मुलं. सई मी काय काय म्हणतोय, मुलांचं काय? मुलांना काही होणार नाही. डॉक्टर आहेत ना इथे काळजी घ्यायला. आणि मी टच मध्ये असणार आहे त्यांच्या. वेळोवेळी अपडेट घेईल आणि तुम्हाला पण देईन. ओके? आणि मला सांगा, मुलं बरी झाल्यानंतर त्यांना पण त्यांची टीचर हवी असेल ना त्यांच्या पुढे. जर तुमची जर तब्येत खराब झाली आणि नंतर तुम्ही त्यांना अटेंड नाही करू शकला तर मग कसं होणार आहे? चला आधी तुम्ही स्वतःची काळजी घ्या. देवांश बरोबर बोलतोय. चल आराम कर तू. चल चला. त्या हवालदाराने वेळेत मला फोन केला म्हणून बरं झालं. त्या प्रियाने जर का तोंड उघडलं असतं ना तर फारच अडचणीत आले असते. तात्पुरता का होईना हे प्रकरण मिटलं, नाहीतर कठीण झालं असतं. ये सई. देवा, सईला आराम करू दे, मी गरम दूध आणते. सई, तुला पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये नेलं होतं ना चौकशीसाठी? मग आई अगं, पोलीस चुकीच्या माणसाची चौकशी करत होते. म्हणजे? आई अगं, पोलिसांनी प्रूव्ह केलंय की सई निर्दोष आहेत. पण नेमकं काय झालंय? म्हणजे काय घडलं तिकडे? मला जरा स्पष्ट सांगशील? सांगतो, सगळं सांगतो. सई तुम्ही बसून घ्या ना. अहो चला चला. ऍक्च्युली झालं असं की मला जेव्हा कळालं की घरी हे सगळं झालंय, मी आपल्या घरी काय काय घडलंय हे तुम्हाला माहिती आहे ना. मला खरं खरं सांगा, काय घडलंय? मीच मुलांच्या शिरात गोळ्या मिक्स केल्या होत्या. मला सईताईंचा बदला घ्यायचा होता. त्यांना बदनाम करण्यासाठी केलं मी. बघितलं ठिणगीचा वणवा कसा होतो ते? आई आता आता प्लीज तू त्या प्रियाताईंना काही बोलायला जाऊ नकोस. पोलीस जे काही करायचं आहे त्यांच्याबरोबर ते करतायत, शिक्षा देत आहेत त्यांना. ठीक आहे, तिला जाब विचारत नाही, पण तुझ्या बायकोला तर जाब विचारायला पाहिजे ना. तिने मुळात घरात हा ट्युशनचा उद्योग सुरू केला नसता तर हे सगळं झालंच नसतं. ताई, जाऊ दे ना आता. का जाऊ द्यायचं वहिनी? मुळात हिच्यामुळे आपल्या सगळ्यांना किती मनस्ताप झालाय. तिला शाळेत जाऊ दिलं ना, इथेच चुकला. शाळेत जाऊन काहीतरी नॉनसेन्स क्लास घेण्याची, ट्युशन घेण्याची आयडिया सुचली हिला. आणि ती पोरं, ते त्यांचे पालक लगेच हजर झाले.
ते काम टेकडे कुठचे. त्यांचं पण काय म्हणा, एवढं मोठं घर मिळतंय बघायला, सगळे आले उन्हाडके. मॅडम सॉरी, पण या सगळ्यामध्ये त्या लहान मुलांचा काय दोष आहे? आणि त्या मुलांना शिकायचंय म्हणून शिकवणीसाठी ते घरी आले ना. त्यांना आयुष्यात पुढे जायचंय, त्यांचं भविष्य घडवायचंय म्हणून ते आले होते. आपल्या भविष्याची काळजी नाहीये का तुला? या सगळ्या प्रकरणामुळे आपलं भविष्य धुळीत मिळालं असतं, त्याचं काय? ताई, अहो मी काय म्हणते, आता जे होऊन गेलंय किंवा जे घडणारच नाहीये त्यावरनं आपण का वाद घालतो? आता सगळं मिटलंय. बहिणी, तू आयुष्यभर हिची बाजू घेणार आहेस का? आयुष्यभरीच्या चुकांवर पांघरून घाल बसणार आहेस का? आई अगं, पण आता या सगळ्या प्रकरणात सईंची काहीच चूक नाहीये ना. आणि आय टोल्ड यू ना, प्रियाताईने कबूल केलंय की चूक तिचीच होती म्हणून. हो, पण हिने जो काही मूर्खपणा केलाय त्याचं काय? आपण भोगत बसायचं का? नाही. याच्या पुढे हिने कुठलाही डिसिजन घ्यायचा नाही. एक लक्षात ठेवायचं, तू सामान्य घरातून आलेली सामान्य कुवतीची मुलगी आहेस, त्यामुळे शहाणपणा दाखवायला जायचं नाही. मॅडम प्लीज. काय प्लीज? या घरात येऊन तुला इतके दिवस झालेत, लग्न झालंय तुझं या घरात, पण अजूनही घराला शोभेल अशी अजिबात वागत नाहीयेस तू. तू हे जे काही वागतेस ना, ते लग्नाआधी ठीक होतं, तुझ्या घरी चालत असेल हे सगळं. पण आता तुझं लग्न झालंय, त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींचं भान तुला असायलाच हवं, कारण तू आता जहागीरदारांची सून आहेस. एका मोठ्या बिझनेसमॅनची बायको आहेस तू, त्यामुळे तुझ्या वागण्यावरून लोक त्याला जज करतात. तुझं काही जाणार नाही ग, माझ्या मुलाचं नाव धुळीला मिळेल. आई अगं, असं काहीच होणार नाहीये. देवांश, तू परत हिची बाजू घेऊ नकोस. इनफ इज इनफ. आणि हे जे काही झालंय ना, हे असं मला परत घडता कामा नये. काही झालं ना तरी हिचं हे ट्युशन घेणं वगैरे बंद झालं पाहिजे, ताबडतोब. हा, फाईन फाईन. नाही घेणार सई, इथून पुढे ट्युशन्स नाही घेणार. अरे पण जानू प्लीज, आता यावर ना मला काहीच डिस्कशन नको आहे. तिची तब्येत खराब आहे, शी नीड्स रेस्ट. चला सई.